धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक खळबळजनक घटना समोर आली आहे। बस स्थानक परिसरातील तायडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 21 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आवश्यक रक्ताची व्यवस्था होण्यापूर्वीच घाईघाईनं प्रसूती केल्यामुळे पूनम यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। या घटनेची बातमी पाहण्यासारखी पसरताच देगाव पिंपळनेर परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली। संतप्त जमावानं रुग्णालयावर दगडफेक केले। रस्त्यावर ठिय्या मांडल्यानं पिंपळनेर शहरात रात्रभर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। अखेर दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच वातावरण शांत झालंय। महिला देगाव साक्री येथील रहिवासी होत्या। त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्यानं नातेवाईकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल केलंय। सुरुवातीला तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं, मात्र काही वेळाने त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याचं सांगण्यात आलंय। पिंपळनेर परिसरात रक्ताची तात्काळ उपलब्धता न झाल्यानं डॉक्टरांनी नातेवाईकांना शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथून रक्ताच्या पिशव्या आणण्यास सांगितलं। नातेवाईकांनी वेळ न घालवता तातडीनं सटाणा गाठलं, रक्ताची व्यवस्था केली, मात्र नातेवाईक रक्ताच्या पिशव्या घेऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली। प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच महिलेची प्रकृती वेगानं खालावली। शरीरात रक्ताची तीव्र कमतरता निर्माण झाल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली। रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी हात वर केले। महिलेला पुढील उपचारासाठी तातडीनं धुळे येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आणि नातेवाईकांना रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितलं। मात्र धुळ्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दारात येईपर्यंत महिलेची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती। डॉक्टरांच्या संशयास्पद हालचाली आणि महिलेच्या शरीरातील थंडपणा पाहून नातेवाईकांना महिलेचा मृत्यू तायडे हॉस्पिटलमध्येच झाला असल्याचा तीव्र संशय आला। हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका 21 वर्षाच्या तरुण मुलीला आणि मातेला आपल्या जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांचा संयम सुटला। त्यांनी डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली, मात्र डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। महिलेच्या मृत्यूची बातमी देगाव गावात पोहोचताच अवघ्या काही मिनिटात शेकडो ग्रामस्थ, तरुण आणि नातेवाईक गाड्या भरून पिंपळनेर शहरात दाखल झाले। तायडे हॉस्पिटलच्या आवारात आणि मुख्य रस्त्यावर पाहता हजारो लोकांचा जमाव गोळा झाला। जोपर्यंत संबंधित दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना तात्काळ अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे। करा मग तो वयसनी डिलिव्हरी करणार, रक्त आणा, रक्त पण लायल नाही त्यांनी, डिलिव्हरी कर टाका आणि लगेच डिलिव्हरी कर टाका। नंतर रक्त लावणार, रक्त लावताना तिला छाती मग निघायला लागल्यात। मग तो लगेच मी सोळा लागे, मला हात पण नाही लाव दिदा आणि काहीच नाही त्याने। मग लगेच आम्ही सांगा काय झाला, पण तो तरी सांगत नाही होता। धुळेला लय जा। मग मी सांगली आमना घरच्या माणसाला येऊ दे, तरी तो धटच माराना लय जावा। मग आम्ही बटा घरनं होणार आम्ही स्वतः उतारणार तेवढा मग तो पै गया। 4 वाजता डिलिव्हरी झाली। दुपारी 4 वाजता 20 आमना काय म्हणणं आहे त्याला आरोपीला अटक करा बुवा म्हणे, एवढी इच्छा आहे। तावडे डॉक्टर आहे, तावडे डॉक्टर म्हणे इच्छा आहे बा, न्यायच पाहिजे मला। मनीषा ज्ञानेश्वर सोनवणे सर, आमची केस 11 वाजता तावडे डॉक्टरांच्या दवाखान्यात आली होती। तर त्यांनी डिलेवरी म्हणजे तिला कळा वगैरे आल्या दवाखान्यात, तर रक्त वगैरे बिगर असं म्हणजे रक्त तिला चढवायच्या पहिलेच डिलेवरी करून टाकली त्याची। डिलेवरी झाल्यानंतर तिला पेशंटला चक्कर आल्यानंतर तिला मग टेचर वगैरेवर पण काही टाकलं नाही ते सरांनी। तिला ब्लड पण डिलेवरी झाल्यानंतर तिला ब्लड चढवलं। ते लगेच तिला कळा चालू झाल्या छातीमध्ये, तर तिला लगेच सिव्हिलला घेऊन जा, धुळ्याला ॲडमिट करावं लागेल असं त्यांनी तात्काळीत सांगितलं की घेऊन जा। तर त्यांनी सांगितलंच नाही की पेशंट इतकं सिरियस होऊन गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं ॲडमिट करावं लागेल, धुळे सिव्हिलला होऊन तिथं सुभाष भामरे तिकडे ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं त्यांनी। मग परत
ते सांगायच्या ताई की आमच्या आशा वर्कर येऊ द्या, उमऱ्याच्या आशा वर्कर आल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत. मग ते तरी पण ते तिथं डॉक्टरांकडे इकडे सिव्हिलला पाठवलं, त्यांनी तात्काळिक पाठवलं. तेव्हा मयत झालं होते का ताई? हो, मयत झाली होती कन्फर्म मयत झालं हो, होतं ना? आणि तरी मयत झाल्यावर त्यांनी पाठवलं. त्यांनी पाठवलं. बरं, तेवढ्यात त्याचं ते लगेच प्रसार होऊन गेले तिकडे. आम्हाला तिकडे सिव्हिलला जाऊ दिलं. तेवढ्यात ते इकडे दवाखाना वगैरे लावून लगेच निघून गेले. डॉक्टर तावडे तुमचं काम काय होतं? आशा वर्कर म्हणून उमऱ्याला आहे सर, मी कार्यकर्ते. ही घटना किती वाजता माहिती पडली? 4 वाजता डिलिव्हरी झाली सर. 4 वाजता डिलिव्हरी नंतर मग त्यांनी 4:30 पावणे 5ला त्यांनी ब्लडचं हे लावलं. ती जी मुलगी आई आहे, सासू होते, सासरे होते, पती होते, म्हणजे की तिला धुळ्याला हलवावं लागेल म्हणे सिव्हिल मध्ये याच्यामध्ये. हो, चांगली आहे, अजून चांगली आहे. तिला पटकन तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये हलवा. संतप्त जमावानं रुग्णालयासमोरच मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रुग्णालयाच्या आवारात पळापळ झाली. परिस्थिती अत्यंत चिघळल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते पिंपळनेर परिसरातले आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी पिंपळनेर येथे दिगाव्यावरनं पूनम सोनू ऐरे ही व्यक्ती डिलिव्हरीसाठी धुळे आपल्या पिंपळनेर सिव्हिलला सकाळी 11 वाजता आली होती. तर तिथं सिव्हिलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं की खूप क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्हाला धुळे किंवा नंदुरबार जावं लागेल, पण त्याच्या आधी तुम्ही तावडे हॉस्पिटलला तात्पुरती ट्रीटमेंट घेण्यासाठी जा, असं म्हणून त्यांनी तावडे हॉस्पिटलकडे रेफर केलं. आणि तावडे हॉस्पिटलला गेल्यानंतर तावडे डॉक्टरांनी ॲडव्हान्स पेमेंट त्यांच्याकडनं 20,000 रुपये घेतले. तोपर्यंत त्याला हात लावलं नाही. आणि 20,000 घेतल्यानंतर तिच्या मिस्टरला त्याने सांगितलं की ब्लड कमी आहे, तू सटाण्याला जा आणि ब्लड घेऊन ये. तर ब्लड घेण्यासाठी तो व्यक्ती सटाण्याला गेला. परंतु तो तिकडनं येण्याच्या आधीच इकडची जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे डॉक्टर तावडेने ती करून टाकली. आणि त्या डिलिव्हरी करत असताना तिला जी चुकीच्या पद्धतीने त्याने ते स्टेटमेंट केले असेल त्याच्यामुळे तिच्या त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्येच बाळ सुखरूप जिवंत आहे, पण माता जी होती ती दगावलेली, ती मयत झालेली. आणि ही घटना नातेवाईकांना, तिच्यासोबत तिची सासू होती, आई होती, सासरे होते आणि लहान भाऊ आणि तिचा मिस्टर सुद्धा होता. पण त्यांना डॉक्टर तावडेंनी 5 वाजता सांगितलं की म्हणजे हा जो पेशंट आहे याला रेफर करतो मी, धुळेला घेऊन जा असं सांगितलं. पण वास्तविक तो पेशंट जागेवरच तावडे हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता. ही एकदम म्हणजे इन्सानियतला कायमा फासणारी घटना आहे. आणि ही घटना तावडे हॉस्पिटलमध्ये ही पहिल्यांदा नाही, ही 7वी ते 8वी घटना आहे. तावडे हॉस्पिटलमध्ये याच्या आधी त्याने अनेक मातांचे आणि बालकांचे बळी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आज पिंपळनेर परिसरातील सर्व मानव, सर्व समाज एकत्रित होऊन या जे मयत झालेले त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा आणि जी आई मयत झाली तिला तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आंदोलन करीत आहेत. आणि सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत तावडे हॉस्पिटलच्या विरोधात रीतसर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, मर्डरचा गुन्हा दाखल होत नाही आणि तावडे डॉक्टरांना अटक करून इथं आणत नाही, तोपर्यंत सर्व मुलीचे म्हणजे मयत झालेल्या चे नातेवाईक आणि सर्व सामाजिक संघटना, पंचक्रोशीतील सर्व समाज इथं पोलीस स्टेशन पिंपळनेरला उपस्थित आहे. तर या अशा नराधम म्हणजे डॉक्टर नाही, तो दैत्य असुर आहे, त्याने अनेक लोकांचे जीव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती. धन्यवाद. घटनेचं गांभीर्य ओळखून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र संतप्त नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दगडफेक वाढल्यानं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सौम्य लाठीचार्ज केला. या दुर्दैवी घटनेमुळे देगाव गावासह संपूर्ण पिंपळनेर परिसरात शोककळा पसरली असून खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस अत्यंत संवेदनशीलतेनं करत असून वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर पुढील अटकेची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पिंपळनेर शहरात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. LS खानदेश, विशाल ठाकूर, धुळे.